नमस्कार, मी फराह खान. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत आणि सुरुवातीला आजची सगळ्यात मोठी बातमी आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारताचा अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी सलग 8व्यांदा अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर करण्याची नोंद केलेली आहे. एक रेकॉर्ड केलाय. तर या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी आयकराच्या माध्यमातून नोकरदार आणि मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा दिलाय. 2025-26च्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्र्यांनी नवीन आयकर स्लॅब जाहीर केलेले आहे. त्यामध्ये नवीन कर प्रणालीमध्ये 12 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न करमुक्त असेल. या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवर 1 लाख कोटींचा बोजा पडणार आहे. पण तो सहन करून सरकारकडून ही भेट मध्यम वर्गाला देण्यात आली आहे. तर हा नवीन टॅक्स स्लॅब नेमका कसा असेल ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. नवीन ही कर रचना आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला कसा फायदा होईल. तुमचं जर उत्पन्न हे 0 ते 4 लाखांपर्यंत असेल तर तुम्हाला 0% कर लागेल. 4 ते 8 लाखांपर्यंत उत्पन्न असेल तर 5% कर असेल. त्याबरोबर 8 ते 12 लाखांपर्यंत उत्पन्न असेल तर 10%, 12 ते 16 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असेल तर 15%, त्याचबरोबर 16 ते 20 लाखांपर्यंत उत्पन्न असेल तर 20%, 20 ते 24 लाखांपर्यंत तुमचं वार्षिक उत्पन्न असेल तर 25% आणि 24 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास तुम्हाला 30% इतका कर भरावा लागेल. पण याच्यामध्ये एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे, ती म्हणजे 12 लाखांपर्यंत जे उत्पन्न आहे ते करमुक्त असेल. त्याच्यामध्ये नेमका कसा फायदा होणार आहे तेही आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. नवीन जी घोषणा झाली आहे त्यानुसार उत्पन्न जर तुमचं 8 लाखांपर्यंत असेल तर 0% कर लागेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 30,000 रुपयांचा फायदा होईल वार्षिक. त्याचबरोबर 9 लाख रुपये इतकं तुमचं वार्षिक उत्पन्न असेल तर त्याच्यावरही 0% कर आणि 40,000चा वर्षाला फायदा होणार आहे. तर 10 लाख रुपये तुमचं उत्पन्न असेल त्याच्यावरही 0% कर आणि तुम्हाला वर्षाला 50,000चा फायदा होईल. तर 11 लाख रुपये जर तुमचं उत्पन्न असेल तर त्याच्यावरही 0% कर आणि तुम्हाला वर्षाला 65,000चा फायदा होईल. तर 12 लाखांपर्यंत तुमचं वार्षिक उत्पन्न असेल तर त्याच्यावरही 0% कर लागेल आणि तुम्हाला वर्षाला 80,000 रुपयांचा फायदा होणार आहे. असा हा जो निर्णय आहे तो आजच्या अर्थसंकल्पातून एक मोठा निर्णय जाहीर झालेला आहे आणि जे आयकरदाते आहेत, जे आयकर भरतात त्यांना एक सुखद धक्का देण्यात आलेला आहे. कोणाला किती फायदा होतोय तेही आपण या कर रचनेमध्ये बघतोय. अब इस बजट में 12 लाख रुपए तक की आय को टैक्स से मुक्त कर दिया गया है. सभी आय वर्ग के लोगों के लिए टैक्स में भी कमी की गई है. इसका बहुत बड़ा फायदा हमारे मिडिल क्लास को, नौकरी पेशे करने वाले, जिनकी आय बंधी हुई है, ऐसे लोगों को, मिडिल क्लास को इससे बहुत बड़ा लाभ होने वाला है. थेट 7 लाखावरनं 12 लाखापर्यंत नेलेली आहे. त्यामुळे आता 12 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही. अशी जी इन्कम टॅक्सची रचना करण्यात आलेली आहे याचा मोठा फायदा मध्यमवर्गीयांना, नोकरदारांना, नवतरुणांना या ठिकाणी होणार आहे. दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी केंद्रीय अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर केला. अर्थमंत्री म्हणून त्यांचा हा सलग 8वा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पामध्ये विविध क्षेत्रांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या. अर्थसंकल्पात वेगवेगळी उत्पादनं आणि सेवा यांच्यावरील डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्समध्ये बदल करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे काही उत्पादनं स्वस्त झाली आहेत तर नवीन करवाढीमुळे इतर उत्पादनांच्या किमती मात्र वाढू शकतात. मुख्यत्वे कॅन्सर, ईव्ही या गोष्टींवरील कर कमी करण्यात आला आहे. त्यामुळे कॅन्सरची औषधं असतील किंवा ईव्ही म्हणजेच इलेक्ट्रिक वाहनं ही स्वस्त होणार आहेत. पाहूयात पुढची बातमी. 2022 मध्ये झालेल्या राजकीय भूकंपामुळे एका